नमस्कार मित्रांनो, 16/9/2024 या 24 तासातील लेटेस्ट अपडेट नोटीस नंबर 11 CET सेलवर आलेली नीट UG 2024 काउन्सिलिंगची शेड्यूल्ड आहे मित्रांनो. कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3चं थोडक्यात आता सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड कधीपर्यंत कंडक्ट होऊ शकतो तर याचं संपूर्ण शेड्यूल आपल्याकडे आहे आणि यामध्ये नेमकं आपल्याला काय काय करायचं आहे तर ती सगळी माहिती या 3 पेजेसच्या PDF मध्ये देण्यात आलेली आहे. बघा आता सुरुवातीला तर टेबल नंबर 1 की जो आहे कॅप राऊंड 2 साठी म्हणजेच आपला जो सेकंड राऊंड लागणार तर त्यासाठी लक्षात घ्या. MBBS BDS याबद्दल हे शेड्यूल्ड आहे. BMS BHMS शेड्यूल जे आहे तर ते अगोदर आलेलं होतं तर ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 1 सिरियल नंबर 1 मध्ये नेमकं काय दिलेलं दिसतं आपल्याला तर लास्ट डेट टू रिझाइन राऊंड 1 सीट विदाउट. आता जर तुम्हाला तुमची सीट जर सोडायची असेल थोडक्यात फ्री एक्झिट जर घ्यायचा असेल तर तुम्ही 25 तारखेपर्यंत ही सीट सोडून द्या. ओके, थोडक्यात जी पण सीट तुम्ही घेतलेली आहे जॉईन केलेली पहिल्या राऊंडची मग ती MBBSची असो की BDSची असो तर त्याला रिझाईन करण्यासाठी तुम्ही 25/9/2024च्या अगोदर कॉलेजला जाणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कॉलेज सोडायचं नसेल तर हे जे पहिलं अपडेट आहे सिरियल नंबर 1 तर याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही जॉईन करून ठेवलेलं कॉलेज तसंच राहणार आहे. तुम्हाला कॉलेजला कॉलही करायचा नाही. फक्त येणाऱ्या राऊंडच्या नव्यानं एकदा चॉईस फिलिंग जर तुम्हाला करायच्या असतील तर त्या करू शकता. जर कॉलेज बदललं तरच अगोदरचं कॉलेज कॅन्सल होत असतं. बघा आता जे सीट मॅट्रिक्स आहे कॅप राऊंड 2 साठी तर ते 26 तारखेला येणार. यानंतर ऑनलाईन प्रेफरन्सेस जे भरायचे कॅप राऊंड 2 साठी तर पहिल्या राऊंडचे प्रेफरन्सेस हे ऑटोमॅटिकली डिलीट झालेले असतील, त्यामध्ये ते नसतील. तर त्यामुळे तुम्ही जर असं समजत असाल की सर मी फर्स्ट राऊंडला चॉईस फिलिंग केलेली होती, सेकंड राऊंडला पुन्हा करायची का MBBS BDSची तर लक्षात घ्या हे जे आहे फर्स्ट राऊंडचे तर हे पूर्णपणे त्या ठिकाणाहून डिलीट झालेले असतील. ओके, आणि तुम्हाला नव्यानं फ्रेश चॉईस फिलिंग करायची तर ती चॉईस फिलिंग 27/9/2024 ते 29/9/2024 पर्यंत होणार. ओके, आता यानंतर जो सेकंड राऊंड लागणार थोडक्यात जी सिलेक्शन लिस्ट येणार तर ती 30 तारखेला येणार आणि जे फिजिकली जॉईनिंग आहे तर ते 1/10/2024 ते 4/10/2024 पर्यंत आपल्याला करायचं आहे. आता लास्ट डेट जी आहे रिझाईनची आता लक्षात घ्या. जर तुम्हाला या राऊंडमध्ये सीट मिळाली आणि तुम्ही जर ही नाही घेतली तर हा राऊंड फ्री एक्झिट नसतो. ओके, तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं. तर त्यामुळं या राऊंडच्या चॉईस फिलिंग करताना थोडी काळजी घ्या. आता तुम्हाला जर समजा या राऊंडमध्ये सीट मिळाली आणि तुम्हाला ती घ्यायची नाही ते रिझाईन करायचं आहे तर तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल ॲज पर इन्फॉर्मेशन इन नीट UG ब्राउचर CET सेलवर जे ब्राउचर आलेलं आहे तर त्या ब्राउचरनुसार. आणि तुम्हाला हे जे येतं हे 7/10/2024 पर्यंत करता येईल. नंतर तुम्हाला तुमची ॲडमिशनसुद्धा कॅन्सल करता येणार नाही कारण लास्ट डेट जी आहे रिझाईनची सेकंड राऊंडच्या. ओके, जर तुम्ही कॉलेज जॉईन केलं त्याला रिझाईन करू शकता. जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर ते पण सोडून देऊ शकता. पण तुमचं सेकंड राऊंडचं मिळालेलं कॉलेज जर तुम्ही नाही घेतलं तर तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होणार. थोडक्यात तुम्ही काउन्सिलिंगमधून बाद होणार. आणि आता जर समजा असं झालं की तुम्ही काउन्सिलिंगमधून बाद झालात तर पुढं काय होईल तर बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन परत एकदा सुरू होणार आहे. तर ते रजिस्ट्रेशन तिसऱ्या राऊंडसाठी सुरू होतील आणि या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही परत एकदा भाग घेऊन नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकता. आणि हे रजिस्ट्रेशन 9/10/2024 ते 13/10/2024 पर्यंत सुरू होतील. यानंतर जी पण रजिस्ट्रेशन फीज वगैरे आहे तर ती 13 तारखेपर्यंत भरायची. डॉक्युमेंट्स अपलोड करायचे 13 तारखेपर्यंत आणि एक मेरिट लिस्ट येईल 14/10/2024ला. जर तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं तर तुम्हाला यामध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल. पुन्हा सर्वांना नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं काम नसतं. तुमचं अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे तुम्हाला परत नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं काम नाही. पण अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे सेकंड राऊंडमध्ये सीट मिळाली ती तुम्ही नाही घेतली तर तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होणार. ओके, आता जो पण पुढचा प्रेफरन्सेस फॉर्म वगैरे भरायचा तर तो 15/10/24 ते 17/10/24 पर्यंत भरायचा. नंतर 19 तारखेला तिसऱ्या राऊंडची लिस्ट येईल आणि त्याचं जॉईनिंग जवळपास 23/10/2024 पर्यंत चालेल.
आणि हे सगळं तुम्हाला जर का समजा परत एकदा रिझाइन करायचं असेल आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की जर समजा हा राउंड जर तुम्ही रिझाइन केला तिसरा, तर नंतर काउन्सिलिंगमध्ये परत भाग घ्यायला चान्स नाही. तर ही 23 तारीख आहे. ओके. तर हे सगळं तुम्हाला सी सेलच्या वेबसाईटवर सुद्धा मिळून जाईल. नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके. बाय.